कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी. माय लॉर्ड, आतापर्यंत मी अनेक केसेस लढले आणि जिंकले, पण ह्या केसमध्ये जी गुंतागुंत आहे ना ती जगावेगळीच आहे. जगात मैत्रीचं नातं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण आपल्या मनातलं शेअर करण्यासाठी सांगण्यासाठी आपल्याला मित्रपरिवार लागतोच. पण इथे तर मैत्रीच्या नावाखाली गुन्हेगारांची मांदियाळी जमलेली आहे माय लॉर्ड. अत्यंत शांतपणे आणि थंड डोक्याने ह्या सगळ्या टोळीचं काम चालत असतं. मिथिला माने उर्फ मिठू हिने आपल्याला ज्या आश्रमामध्ये आसरा मिळाला त्याच आश्रमामध्ये अत्यंत चलाखपणे माय लॉर्ड तिने नोकरी मिळवली. कारण ह्या आश्रमामध्ये राहून आपला प्लान सक्सेसफुल करणं हे मिथिलासाठी खूप सोपं होतं. बरं, हे सगळं एकट्या दुकट्या माणसाचं काम नाही, म्हणून तिने आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ह्या कामामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं. मंजुषा ताईंच्या आश्रमामध्ये काम करताना कुठल्या मुली दत्तक घेतल्या जाणार आहेत ह्याची संपूर्ण माहिती मिथिलाला असणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु ज्या मुली दत्तक घेतल्या जात आहेत त्यांची माहिती मिळवणं हे वाटतं तितकं सोपं काम नाहीये हे तिच्या लक्षात आलं माय लॉर्ड. तेव्हा तिने स्वतःची मैत्रीण तेजस्वी विचारे हिला मंजुषा ताईंच्या घरामध्ये मोलकरीण म्हणून पाठवलं. त्यानंतर तेजस्वीने मंजुषा ताईंच्या घरातली खडानखडा माहिती मिथिलाला पुरवायला सुरुवात केली आणि त्यानंतर मिथिलाने स्वतःचं काम करायला सुरुवात केली. तेजस्वी विचारे ही मुलगी मंजुषा ताईंच्या घरी मोलकरीण म्हणून गेली. स्वतःचं अटायरच तिने चेंज नाही केलं, तर बोलण्याचा लहेजा सुद्धा तिने बदलला का, तर फक्त आपण एक ऑथेंटिक मोलकरीण आहोत असं वाटावं म्हणून. इतकंच नाही तर तिने तिची मैत्रीण श्वेता हिला सुद्धा या प्लॅन मध्ये सहभागी करून घेतलं. आणि हे चित्र जे तेजस्वीने उभं केलेलं होतं की आपण एक अत्यंत गरीब आणि लाचार अशी मोलकरीण आहोत, ते चित्र मंजुषा ताईंना खरं वाटलं. या चित्राचे रंग आणखीन गहिरे करण्यासाठी तेजस्वीने स्वतःचा नवरा हर्षित याचा सुद्धा वापर करून घेतलेला आहे माय लॉर्ड. माय लॉर्ड, हा हर्षित हा तेजस्वीचा दारुडा नवरा बनून मंजुषा ताईंच्या घरी गेला आणि त्यांनी मंजुषा ताईंकडून पैसे सुद्धा उकळलेले आहेत माय लॉर्ड. पॉइंट टू बी नोटेड, हर्षितची एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. ह्या इव्हेंटमध्ये तो तरुण वयात आलेल्या लहान मुली सगळ्यांना हेरतो आणि ह्या सगळ्यांची माहिती तो मिथिलापर्यंत पोहोचवतो. अशा पद्धतीने हे सगळं रॅकेट काम करतंय माय लॉर्ड. आणि इतकंच नाही, मिथिलाचे वडील ते सुद्धा या सगळ्यामध्ये मिथिलाची साथ देत आहेत माय लॉर्ड. माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी मी प्रेरणा वालावलकर यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परवानगी मागते. परमिशन ग्रँटेड. प्रेरणा वालावलकर, इथे तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्यांची खरी उत्तरं तुम्ही देणं अपेक्षित आहे. मला सांगा की वल्लरी, श्वेता, तेजस्वी आणि मिथिला यांना तुम्ही कधीपासून ओळखताय? 9 वर्ष टू बी प्रिसाइज. आता मला सांगा की ह्या सगळ्या मैत्रिणींचा तुमचा अनुभव कसा आहे? जज साहेब, या 4ही मुली ना जगातल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणी आहेत माझ्या. आई होणार आहात ना तुम्ही? हे संस्कार देणार आहात तुमच्या बाळाला? कसं आहे ना मॅडम, समाजात अगदी उजळ माथ्यांनी जगणाऱ्या बाईचं सत्य जगासमोर आणणं हा जर गुन्हा असेल ना तर ठीक आहे, आहोत आम्ही गुन्हेगार. आणि मग माझ्या अशा मैत्रिणींचे संस्कार जर माझ्या बाळावर होणार असतील ना तर मी तर म्हणेन माझं बाळही नशीबवान आहे. कारण स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता या बाईच्या वाशीच्या गोडाऊन मधून कित्येक मुलींना सुखरूप बाहेर काढलंय माझ्या या मैत्रिणींनी.
आणि राहिला प्रश्न या मंजुषा ताईंचा, तर माझ्या वैऱ्यालाही या बाईचं तोंड बघायला लागू नये अशी स्वामींकडे प्रार्थना करीन मी. वा, काय कथानक रचलंय. जज साहेब, मंजुषा ताईंना पूर्णपणे बदनाम करण्याची तयारी करूनच या सगळ्या मैत्रिणी कोर्टामध्ये आलेल्या आहेत. याचं कारण मंजुषा ताईंचं वाशीमध्ये असं कुठलंही गोडाऊन नाहीच आहे. त्याचे पुरावे सादर करायला मला आवडतील. ही त्या गोडाऊनची फाईल. या फाईलमध्ये या गोडाऊनच्या मालकाचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा फोन नंबर हे सगळं नमूद केलेलं आहे. आपण व्हेरीफाय करू शकता. यानंतर या केसमधली सगळ्यात मोठी गुन्हेगार तेजस्वी विचारे हिला मी विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी मागते. परमिशन ग्रँटेड. मिसेस प्रेरणा, तुम्ही जाऊ शकता. तेजस्वी विचारे, तुम्ही तर या सगळ्या प्रकरणामध्ये थेट सहभागी होता. तुमची मैत्रीण मिथिला माने हिने तुम्हाला मंजुषा ताईंकडे मोलकरीण म्हणून पाठवलं. आणि आम्ही तर असंही ऐकलंय की तुम्ही एका IT कंपनीमध्ये अत्यंत चांगल्या पोस्टवरती काम करता आणि बक्कळ पैसा कमावता. ह्या सगळ्याचं नक्की काय स्पष्टीकरण तुम्ही कोर्टाला देणार आहात ते मला सांगा. जज साहेब, आम्ही जे जे केलं ते सगळं फक्त या मंजुषाचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी केलं. जज साहेब, या मंजुषाने त्या लहान लहान मुलींना टेम्पोमध्ये कोंबलं होतं आणि त्यांना विकायला निघाली होती. ती देवाच्या कृपेने म्हणाल किंवा आमचं नशीब वाईट होतं म्हणून म्हणाल, पण आमची मीनाक्षी सुद्धा त्या मुलींमध्ये होती. आणि मीनाक्षीला मी वाचवायला गेलो आणि तेव्हा आम्हाला सगळं सत्य कळलं. तर मंजुषाचं हे सत्य आम्हालाही कळलंच नसतं. आणि हा जज साहेब, अजून एक गोष्ट, या सगळ्या गोष्टींचा तपास लावण्यासाठी मी मोलकरीण म्हणून मंजुषाच्या घरी काम करायला सुरुवात केली. पण तेव्हा अशा काही धक्कादायक गोष्टी आमच्या समोर आल्या ना, माझा तर थरकाप उडाला होता भीतीने. एवढंच काय, ही बाई मला सुद्धा विकायला निघाली होती. जज साहेब, माझं नशीब चांगलं होतं म्हणून वेळेत माझ्या मैत्रिणी आणि माझा नवरा हर्षित मला वाचवायला आले आणि त्या संकटातनं माझी सुटका झाली. त्यातही माझ्या ड्रेसच्या बेल्टवर मी एक छोटा कॅमेरा लपवून ठेवला होता जज साहेब. आणि ते सगळं मी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. आणि जेव्हा माझ्या मैत्रिणी, माझा नवरा, पोलीस सगळे तिच्या घरी आले होते, तेव्हा ते रेकॉर्डिंग, तो कॅमेरा मी पोलिसांच्या हवाली केला होता. मला खरंच नाही माहिती त्या रेकॉर्डिंगचं पुढे काय झालं. त्यानंतर या मंजुषाला अटक झाली, कोर्टात केस उभी राहिली. आणि ज्या दिवशी कोर्टाची तारीख होती ना, त्याच दिवशी, बरोबर त्याच दिवशी एका बॉम्बस्फोटात आम्ही सापडलो. आणि त्या बॉम्बस्फोटात आम्हाला लागलंच, पण सोबतचे सगळे पुरावे नष्ट झाले. नेमकी त्याच दिवशी ही बाई जामिनावर सुटली. पण जज साहेब, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे, ते पुरावे नष्ट करण्यासाठी, आम्हाला संपवण्यासाठी हिनेच घडवून आणला होता तो बॉम्बस्फोट. नंतर ही बाई जामिनावर सुटली आणि आमच्या हातात काहीच उरलं नाही. आमच्या सगळ्या होप्स, आमच्या सगळ्या आशा संपल्या होत्या. पण तेव्हाच आमची मैत्रीण वल्लरी, तिने आम्हाला धीर दिला. पण जज साहेब, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, या बाईला जास्तीत जास्त शिक्षा करा. कारण हिच्यामुळे अनेक लहान मुलींचं आयुष्य धोक्यात आहे. त्यांना वाचवलं पाहिजे. एक उत्तम कथानक रचते आणि दुसरी चोख पाठांतर करते. या मुलींनी कोर्टासमोर धडधडीत खोटं बोलण्याची शपथच घेतलेली आहे जणू.
पण जज साहेब मला हे कळत नाहीये की ह्या सगळ्या गुन्ह्या मागचा जो मास्टर माइंड आहे म्हणजे मिथिला धनंजय माने ती यावेळेला कुठे गायब आहे. इतकंच नाही तर मिथिलाचे वडील आणि मंजुषा ताईंच्या आश्रमातून गायब झालेल्या 2 मुली गार्गी आणि हेतश्री ह्यांचा देखील पत्ता नाहीये माय लॉर्ड. गार्गी आणि हेतश्री या 2 मुलींना मिथिलाने नक्की कुठे ठेवलंय आणि वकिली सारख्या एका डिग्निफाईड प्रोफेशन मध्ये असलेल्या या वल्लरी मनोज भामरे ज्या स्वतःला गोरगरिबांच्या कैवारी समजतात आणि अन्यायाविरुद्ध आपण लढतोय असं चित्र समाजासमोर उभं करतात, त्या ह्या मुलींना फक्त गुन्हेगारांचा वकील म्हणून नाही तर त्यांची मैत्रीण म्हणून पाठराखण करतात. आणि इतकंच नाही तर त्यांच्या प्रत्येक प्लॅनिंग मध्ये ह्या त्यांची मदत करतात. हे सगळं खूप भयावह आहे. जिथे मुलींची महिलांची पूजा केली जाते तिथेच देवतांचा वास असतो. पण ह्या सगळ्या मैत्रिणींमुळे आज समाजामध्ये आपल्या मुली महिला या खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न मला पडायला लागलाय आता. अहो मंजुषा ताईंसारख्या एका प्रतिष्ठित महिलेवरती जिने आपलं संपूर्ण आयुष्य या समाजासाठी अर्पण केलेलं आहे, त्यांच्यावरती हे असे धादांत खोटे आरोप करताना या सगळ्या मुलींची जीभ अडखळली नसेल का. वकिलीचा काळा कोट घालून समाजामध्ये मिरवणाऱ्या वल्लरी सारख्या वकिलांची सनद का रद्द करू नये हा सवाल आज मला ह्या कोर्टाला विचारायचा आहे. एका पवित्र पेशाची खिल्ली उडवणाऱ्या वल्लरी सारख्या महिलेला जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी माय लॉर्ड. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्या निरागस आणि निष्पाप मुलींना आपण न्याय मिळवून द्याल अशी मी आशा करते माय लॉर्ड. मंजुषा ताईंसारख्या समाजासमोर आदर्श ठरलेल्या आणखीन महिला निर्माण व्हाव्यात अशी जर आपली इच्छा असेल ना माय लॉर्ड तर या 5 मैत्रिणींना कठोरातली कठोर शिक्षा करावी अशी मागणी मी करते. ऑर्डर ऑर्डर. ॲडव्होकेट वल्लरी, युअर विटनेस प्लीज. माय लॉर्ड, माझ्या वकील मित्र ॲडव्होकेट नागरदास मॅडम यांनी आत्ताच हृदय पिळवटून जाणारं एक सुंदर भाषण दिलं. विथ ऑल रिस्पेक्ट मॅडम, पण काही दिवसांपूर्वी तुम्हीच मला म्हणाला होता कोर्टामध्ये पुराव्यांना महत्त्व आहे, इमोशन्सना नाही. असो, पण माय लॉर्ड माझ्याकडे काही पुरावे आहेत जे मला कोर्टासमोर सादर करायचे आहेत आणि त्यासाठी मला मंजुषा कुळगावकर यांना एक्झामिन करायची परमिशन द्यावी. यू मे प्रोसीड. तर मंजुषा ताई, तुम्ही मला सांगू शकाल का की हे जे तुमचे आश्रम आहेत ते साधारण कधीपासून तुम्ही चालवताय? 10 ते 15 वर्षांपासून. 14 वर्षांपासून. थँक्यू. आजपर्यंत हजारो मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणलाय मी. त्यांची आयुष्य मार्गी लावलेत. माय लॉर्ड, या केस संदर्भात माझ्या फोनवर एक महत्त्वाचा मेसेज येणार होता आणि तो या केससाठी एक खूप मोठा पुरावा ठरू शकतो. त्यामुळे मला कोर्टाला विनंती करायची आहे की मला फोन वापरण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. थँक्यू. माय लॉर्ड, हे काही फोटोज आहेत जे मी तुम्हाला दाखवू इच्छिते. आपल्या लाडक्या मंजुषा ताई आता जे काही बोलल्या की त्यांनी अनेक मुलांचे आयुष्य मार्गी लावलेत, ते नेमके कसे मार्गी लावलेत ते हे फोटो सिद्ध करतील. जज साहेब,
काही दिवसांपूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं तसं मीनाक्षी कामत नावाची मुलगी आमच्या घरी आली आणि आम्ही तिच्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता जो कर्नाटकात ऋतुप्राप्तीनंतर प्रत्येक मुलीसाठी ठेवला जातो. आणि त्या कार्यक्रमाला मंजुषा कुळगावकर उर्फ मंजुषा ताई सुद्धा आल्या होत्या. हे त्याच कार्यक्रमाचे फोटोज आहेत. त्यावेळी मीनाक्षी जी नुकतीच वयात आलेली मुलगी हिला पाहून मंजुषा ताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट आपल्याला या फोटोजमध्ये दिसतोय. तेव्हापासूनच मंजुषा ताईंची मीनाक्षीवर नजर होती आणि अशी तशी नाही तर बारीक नजर होती, कारण मीनाक्षी कर्नाटकाहून इथे कशासाठी आली आहे आणि तिची एक्झाम कधी आहे, कुठे आहे, या सगळ्याची माहिती मंजुषा ताईंनी काढून घेतली होती. आणि एवढंच नाही तर मला आणि मिथिला माने यांना एक्झाम सेंटरला पोहोचायला उशीर झाला. त्याच संधीचा फायदा उचलून मंजुषा ताईंनी मीनाक्षी कामत हिला किडनॅप केलं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ऍडव्होकेट वल्लरी या बेसिलेस आरोप करतायत. काय पुरावा आहे तुमच्याकडे या सगळ्याचा? माय लॉर्ड, ॲडव्होकेट नागरदास मॅडमच्या एक्झामिनेशनच्या वेळी मी इंटरप्ट केलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी सुद्धा माझ्यामध्ये इंटरप्ट करू नये. आणि माझ्याकडे या सगळ्याचे सबळ पुरावे आहेत. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. ॲडव्होकेट नागरदास, त्यांना त्यांचं बोलणं पूर्ण करून द्या. ॲडव्होकेट वल्लरी, तुम्ही कोर्टासमोर पुरावे सादर करा. थँक्यू. माय लॉर्ड, मी कोर्टाला विनंती करते की मीनाक्षी कामत हिला कोर्टामध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी आणि तिचा जबाब नोंदवून घ्यावा. परमिशन ग्रँटेड. थँक्यू. अरविंद, जज साहेब, हीच ती मुलगी मीनाक्षी कामत. मीनाक्षीचा जबाब नोंदवण्याआधी मी इतर सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी कोर्टाच्या बाहेर जाऊन थांबावं. थँक्यू. मीनू, आता तुझ्यासोबत काय काय घडलंय ते तू जज साहेबांना सांगशील? अगदी न घाबरता सांग त्यांना. नमस्कार जज साहेब, मी मीनाक्षी कामत. मी बेळगावीवरून आली. ही वल्लरी अक्का तुंबा चांगली आहे बघा. मी रोबोटिक्सची एक्झाम द्यायला गेली होते ह्यांच्याकडे. वल्लरी अक्का आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींनी माझी खूप काळजी घेतली, अगदी माझ्या आईसारखी. ह्या सगळ्या भाळछन्ना म्हणजे खूप चांगल्या आहेत की हो. पण ती मंजुषा अक्का छल्ला केटा म्हणजे खूप वाईट आहे की हो. तिने मला एक्झाम सेंटरच्या बाहेरून नेलं बघा. मला वल्लरी अक्काने न्यायला पाठवलं असं सांगितलं आणि मला गाडीत बसवल्यावर चॉकलेट खायला दिलं बघा. मग मी बेशुद्ध झाले. पुढचं काय केलं काहीच आठवत नाही पाप. पण मला जाग आली तेव्हा टेम्पोमध्ये होती आणि मग पोलीस स्टेशनमध्ये वल्लरी अक्कासोबत. पण तीच होती मंजुषा, तीच होती जी मला घेऊन गेली. पाहिलं माय लॉर्ड, या सगळ्यावरून हेच सिद्ध होत आहे की मंजुषानेच मीनाक्षीला किडनॅप केलं होतं. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. ही एवढी छोटीशी मुलगी एवढं सगळं तर्कसंगत कसं काय बोलू शकते? कशावरून हिलाही पढवून आणलेलं नसेल? माय लॉर्ड, मला ह्या मुलीला काही प्रश्न विचारायचे. तुमची परमिशन हव्या. मुलगी लहान असली तरी हुशार आणि चुणचुणीत आहे. परंतु या केसची ग्रॅव्हिटी बघता मी तुम्हाला मुलीला प्रश्न विचारण्याची परवानगी देत आहे. मीनाक्षी बाळा, ही जी तुझी वल्लरी अक्का आहे तिला तू कसं ओळखतेस? म्हणजे तुमचं काही नातं आहे का? नाही हो, नातं नाही. ती माझी अक्का. मी नेहमी TV मध्ये न्यूजपेपरमध्ये वाचते हो त्यांच्याबद्दल. मी त्यांना मेसेज पण केला होता. त्यांनी मला खूप छान उत्तर दिलं बघा. मग मी आले त्यांच्याकडे एक्झाम द्यायला. वल्लरी अक्का आणि मनोजन्ना त्या दोघांनी पण माझी खूप चांगली काळजी घेतली बघा. पण मला एक सांग मीनाक्षी, की
तू असं म्हणालीस की मंजुषा ताईंनी तुला एक्झाम सेंटरवरून घेतलं, बरोबर? पण कशावरून की त्यानंतर त्यांनी तुला वल्लरी अक्काच्या घरी सोडलं नसेल आणि प्रेरणा, मिठू, तेजा, श्वेता यांनी तुला किडनॅप केलं नसेल? आता वल्लरी अक्काने मला किडनॅप केलं असतं तर ती मला पोलीस स्टेशन मध्ये सोडवायला का आली असती? मला घरी सोडायला मनोजन्नाला का पाठवलं असतं? काय पण विचारता तो तुम्ही? पण माय लॉर्ड, ही मुलगी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला पोहोचली त्यावेळेला ती वेगवेगळ्या औषधांच्या अंमलाखाली होती. त्यामुळे कदाचित तिला काही आठवत नसेल किंवा ती जे काही बोलतीये ते सुसंगत नसेल. कदाचित असंही झालं असेल की मंजुषा ताईंनी तिला घरी सोडलेलं होतं आणि त्यानंतर तिच्यावरती वेगवेगळ्या औषधांचा प्रयोग केला गेला. मग अशा परिस्थितीत आपण ह्या मुलीची साक्ष कशी काय ग्राह्य धरू शकतो? अय्यो, असं नाही. हे काय पण बोलतात. मी तुम्हाला सांगते, असं नाही हो. बाळ शांत हो, मागे जाऊन बस. आम्हाला तुझी गरज लागली की तुला बोलू, बरं? The court is adjourned for 10 minutes.